महावितरणच्या गलथान कारभाराविरोधामध्ये खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा। जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवू देणार नाही, वाढीव बिले रद्द करा, खासदार लंके यांचा महावितरणला थेट इशारा। राज्य सरकार एकीकडे सांगते की स्मार्ट मीटरची सक्ती नाही, मात्र दुसरीकडे शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दमदाटी करून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। हा प्रकार तातडीनं बंद करा। यापुढे जिल्ह्यामध्ये कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही। वेळ पडल्या जनतेच्या प्रश्नासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू आणि जेलमध्येही जाऊ, असा थेट आणि आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी महावितरण प्रशासनाला दिलाय। महावितरण विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराचा अक्षरशः पाढाच वाचला। अधिकाऱ्यांकडून होणारी पैशांची मागणी आणि शेवगाव तालुक्यामध्ये बांबूवर ओढलेल्या विजेच्या तारा यासारख्या गंभीर बाबी या मोर्चामध्ये समोर आल्या। अधिकाऱ्यांची अरेरावी आणि रामभरोसे कारभार खासदार निलेश लंके यांनी अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार यांना निवेदन देऊन सुनावलं। शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचं तातडीनं निरसन करण्याचं काम महावितरण कार्यालयानं करावं। काही अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत, उलट विचारणा केली तर अरेरावीची भाषा वापरतात। ज्या गावांमध्ये सिंगल फेज योजना नाही त्या गावांची यादी करून त्यांना तातडीनं लाईट द्यावी। ते पुढे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि नगर शहरामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळं निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय। संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत करावी आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी। आम्ही केलेल्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली जाते, आमचं काम वेळेवर होत नाही, असं यापुढे चालणार नाही। तुम्ही जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करा। पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागानं उपाययोजना करणे गरजेचं आहे। अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार हे चांगले अधिकारी असले तरी त्यांच्या हाताखालील महावितरणचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे झाला आहे। शेवगाव तालुक्यामध्ये अक्षरशः बांबूवरती विजेच्या तारा ओढल्या आहेत, तर नगर शहरामध्ये बहुतांश भागातील डीपी या उघड्या आहेत। महावितरण विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत असून येत्या 15 दिवसामध्ये नागरिकांच्या सर्व तक्रारींची सोडवणूक करावी अशा कडक सूचना खासदार लंके यांनी दिल्या आहेत। शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे: वाढीव बिले आणि भारनियमन, महावितरण कार्यालयाकडून अवाजवी आणि वाढीव लाईट बिलं दिली जातात, ते त्वरित कमी करावं। ग्रामीण भागामध्ये सुरू असलेले अघोषित आणि अनियमित लोड शेडिंग अर्थातच भारनियमन तातडीनं बंद करावं। पायाभूत सुविधांची दुरुस्ती, जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत आणि तातडीनं बसवून देण्यात यावेत। अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे नुकसान झालेले लाईटचे पोल, डीपी, तुटलेल्या तारा या त्वरित दुरुस्त करून द्याव्यात। शेतकऱ्यांच्या डीपी अभावी होत असलेले पिकाचं नुकसान त्वरित टाळण्यात यावं। साहित्याची टंचाई आणि लूट, महावितरणचे कर्मचारी काम सांगितल्यानंतर लाईट संदर्भातील कुठलीही वस्तू उपलब्ध नाही, तुम्ही स्वतः विकत घेऊन या, अशी उत्तरं देतात। हा प्रकार थांबवावा। सोलर यंत्रणेतील फसवणूक, आज शेतकऱ्यांना सोलरसाठी वर्ष 2 वर्ष पैसे भरूनही सोलर मिळत नाही, अशी प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत। तसंच सोलर एजन्सीकडनं शेतकऱ्यांकडे जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते, अशा लुटारू सोलर एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी। अंदाजे रिडिंग बंद करा। रिडिंग घेणाऱ्या एजन्सी स्वतःच्या मनानंच रिडिंग टाकतात, त्यामुळे नागरिकांना भरमसाठ लाईट बिल येतं। त्यामुळे दर महिन्याला प्रत्यक्ष रिडिंग घेऊन त्याचा फोटो काढावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। या आंदोलनादरम्यान महावितरणच्या कारभारावर आणि विविध प्रश्नावर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या मोर्चाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, माजी नगरसेवक दीप चव्हाण, नगरसेवक योगीराज गाडे, गोविंद मोकाटे, रेवजी नांगरे आदींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या महावितरणच्या कारभाराच्या विरोधात जो आक्रोश मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी भागातून आलेल्या शेतकरी आणि वेगवेगळ्या पक्षातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने हा आक्रोश मोर्चा म्हणजे हा प्रत्येकाच्या एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आज तुम्ही पाहिला असेल, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये फिरत असताना, तुम्ही रस्त्याने जर फिरत असताना जर पाहिलं तर पोलची अवस्था काय, पोल वाकले, तारा तर जमिनीशी लगत तारा आलेल्या आहेत। डिप्यांची परिस्थिती जर पाहिली तर कमीत कमी 70% डिप्या असे त्याला भिजत नाही। या सगळ्या चुकांमुळं काल परवा 2 दिवसापूर्वी नगरमध्ये 3 वर्षाच्या मुलीचा, त्या प्रीती गांगुर्डे नावाच्या मुलीचा थोडा त्या पोलला स्पर्श झाला आणि तिला जीव गमावला। एक 8-15 दिवसापूर्वी आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी भागामध्ये एक गणेश मल्लाव नावाचा युवक शेतकरी
डीपीवर गेला आणि त्या ठिकाणी त्या डीपीच्या तारा खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दुसरा एक चव्हाण नावाचा एक शेतकरी, त्याचा सुद्धा अशाच पद्धतीने झाला. अशा अनेक समस्या घटना त्या ठिकाणी होत असतात. याला जबाबदार खऱ्या अर्थाने कोण असेल तर याला जबाबदार आहे या विभागातील कर्मचारी अधिकारी. इथं माझी ती मागणी आहे, त्या ज्या अधिकाऱ्यांमुळे ज्या कर्मचाऱ्यांमुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यांच्यावर मनुष्यवध आवाजाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही सगळ्यात आमची प्रामुख्याने मागणी आहे. आज बऱ्याच ठिकाणी डिपेंडची भयानक हे तर वेगळीच भाग आहे. स्मार्ट मीटरच्या बाबत बळजबरीने दादागिरी करून स्मार्ट मीटर बसवलं जातं आणि ज्यांना 500 रुपये बिल येतं पुरावे 500 रुपये ज्यांना बिल येतं त्यांना 8,500 रुपये बिल येतं. मला काल परवा एक जणांनी गोष्ट सांगितली की जर त्याला आर्थिंग नाही लावली तर डबल टिबल बिल येतं. स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे. डीपीला जळाली तर 15 दिवस आपला MSCBचा वायरमॅन त्या डीपीचा रिपोर्ट सुद्धा तुमच्यापर्यंत करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी डीपी 15 दिवस डीपी मिळत नाही. अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी सांगतात की आमच्याकडे मागणीच नाही. वायरमॅनला फोन केला तर वायरमॅन फोन उचलत नाही. या अशा सगळ्या प्रश्नाच्या बाबत आज या ठिकाणी आंदोलन आहे. बऱ्याच वेळा आपण पटाने वसुली करतो, पण वसुली करत असताना लोकांना सर्व्हिस दिली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची आहे. आज गावागावातले वायरमॅन लोक एकदम चुकीच्या पद्धतीने लोकांना त्रास देतात, काही तुमचे अधिकारी सुद्धा त्रास देतात. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन आहे. त्यामुळे माझी सर्वात महत्वाची मागणी आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.